नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कसा असेल सिंह राशीसाठी मार्च महिना? या मार्च महिन्यात सिंह राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, त्यांनी काय करावे, काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला असणार आहे. परंतु तुम्हाला वादापासून दूर राहावं लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण महिन्याच्या शेवटी तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि सर्व काही ठीक होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल. तुमचं आरोग्य मार्च महिन्यात थोडंफार बिघडू शकतं. सिंह राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल हे सविस्तरपणे जाणून घ्या. नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात थोडं सावध राहावं लागेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालणं टाळा. मार्च महिन्यात कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. 14 मार्चपासून 8व्या भावात सूर्य राहूचा ग्रहण दोष असल्याने महिन्याच्या मध्यांत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वरिष्ठ तुमच्यावर अधिक लक्ष ठेवतील. सहकारी तुम्हाला एखाद्या वादाच्या परिस्थितीत ढकलू शकतील. तुम्ही कार्यालयीन राजकारणाचे बळी होऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक पावलं उचलावी लागतील. 14 ते 25 मार्च दरम्यान 8व्या भावात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला अद्भुत यश मिळेल. 31 मार्च पासून शुक्र सिंह राशीच्या 8व्या भावात उच्च स्थानी असेल. त्यामुळे महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमची कामं सुरळीत पार पाडाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल. 14 मार्चपर्यंत 9व्या भावात मंगळ असल्यामुळे तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती क्षमता कमी होईल. त्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्ही अभ्यासासाठी विशेष वेळ काढावा. कठोर परिश्रम आणि नियमित अभ्यासामुळे तुमचे चांगले दिवस पुन्हा सुरू होतील आणि लोक तुमच्या यशाकडे बघून प्रभावित होतील. 14 ते 26 मार्च दरम्यान बुधादित्य योग बनत असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना या काळात चांगली संधी मिळेल आणि अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती नक्की होईल. 7 ते 25 मार्च या काळात 8व्या भावात बुध राहूचा जडत्व दोष निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहन जपून चालवावं, अन्यथा दुखापत होऊ शकते. जुनाट आजारांनी त्रस्त लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल. काही लोकांना झोप न लागणं आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणाने वागणं तुमच्यासाठी महागात पडू शकतं. स्वतःची काळजी घ्या. फळांचा रस, ज्यूस आणि चांगला आहार घ्या आणि योगा व्यायामाला प्राधान्य द्या. हे होते सिंह राशीचे मार्च महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.